सावी झूम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण पारंपरिक पद्धतीने सांडगे कसे करायचे हे बघतोय। काही भागामध्ये याला सांडगे तर काही भागामध्ये याला वडा असंही म्हणतात। हे सांडगे करायला खूप सोपे आहेत। तुम्ही एकदा बनवून सांडगे वर्षे 2 वर्षेसुद्धा स्टोअर करून ठेवू शकता। बिलकुल खराब होत नाहीत आणि जेव्हा घरात भाजीला काहीच नसेल तेव्हा तुम्ही या सांडग्यापासून मस्त चमचमीत भाजी बनवून खाऊ शकता। चला तर मग आता वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात। पण त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे। रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। सुरुवातीला आपण सांडगे बनवण्यासाठी डाळी किती आणि कोणत्या घ्यायच्यात ते पाहूयात। तिथे मी 4 प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत। त्यामध्ये पाव किलो चणा डाळ आहे, पाव किलो मूग डाळ आहे, पाव किलो मटकीची डाळ आहे आणि पाव किलो मी उडीद डाळ घेतलेली आहे। सर्व डाळी मी इथे समप्रमाणात घेतलेल्या आहेत। पण जर का तुम्हाला यामधली एखादी डाळ आवडत नसेल किंवा त्याचं प्रमाण तुम्हाला थोडं कमी अधिक करायचं असेल तर तसं सुद्धा तुम्ही करू शकता। उडदाची डाळ आपल्याला या सांडग्यामध्ये आवर्जून घालायची आहे। उडदाच्या डाळीमुळे सांडग्याला छान चिकटपणा येतो आणि याची भाजी खातानाही खूप चवदार लागते। त्यासाठी आपल्याला इथे 4 डाळीचा वापर करून हे सांडगे तयार करायचे आहेत। आता या सांडग्यासाठी आपल्याला काही खडे मसाले सुद्धा लागणार आहेत। आता इथे मी 5 चमचे धने घेतलेले आहेत। धने कच्चेच आहेत। जे काही मसाले आपण यामध्ये घालणार आहोत ते कच्चेच घालायचे आहेत। पोहे खायचा जो चमचा असतो त्यानेच आपल्याला हे मसाले मोजून घ्यायचे आहेत। आता त्याच चमच्याने मी 2.5 चमचे जिरे घेतलेले आहेत। आता आपल्याला आणखी काही खडे मसाले यामध्ये घालायचे आहेत। तर इथे 1 चक्री फूल घेतलेलं आहे, 5 ते 6 लवंग आहेत, 7 ते 8 काळी मिरी आहेत आणि 3 ते 4 आपल्याला छोटे छोटे दालचिनीचे तुकडे देखील यामध्ये घालायचे आहेत। या खड्या मसाल्यामुळे आपल्या सांडग्याला अप्रतिम अशी चव येते। खडे मसाले आपल्याला आवर्जून यामध्ये घालायचे आहेत। आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला सर्व खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत आणि या मसाल्याबरोबर आपल्याला यामध्ये चणा डाळसुद्धा टाकायची आहे आणि याचा जाडसर आपल्याला मिक्सरला भरड तयार करून घ्यायचा आहे। तुम्ही इथे पाहू शकता मिक्सरला मी डाळीचा छान भरड तयार करून घेतला आहे। म्हणजेच ही डाळ अशी थोडीशी जाडसर मिक्सरला दळून घेतली आहे। डाळीचं पहा काही पीठ झालं आहे आणि काही डाळीचे तुकडे राहिलेले आहेत। अशा प्रकारेच आपल्याला सर्व डाळी भरडून घ्यायच्या आहेत म्हणजे सांडगे खायला खूप चविष्ट लागतात। तर मी इथे तुम्हाला जवळून दाखवण्याचा प्रयत्न करते। पहा अशा प्रकारे आपल्याला डाळ भरडून घ्यायची आहे। काही पीठ आहे आणि काही मोठे मोठे असे डाळीचे तुकडे आहेत। अगदी याचप्रमाणे तुम्हाला सुद्धा सर्व डाळी भरडून घ्यायच्या आहेत। आता हा भरड आपण मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे। फक्त चण्याची डाळ आपल्याला सुरुवातीला मसाल्यासोबत भरडून घ्यायची आहे आणि राहिलेल्या डाळी तुम्ही मिक्स करून त्याचा अशा प्रकारे भरड तयार करून घेऊ शकता। इथे आपला भरड तयार आहे। आता यामध्ये आपण आणखी काही मसाले ॲड करायचे आहेत। तर 1.5 चमचा यामध्ये मी लाल तिखट घालते। तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता। आता 1 चमचा यामध्ये हळद घालायची आहे। हळदीमुळे सांडग्याला रंग खूप छान येतो। आता 1 चमचा मीठ घालायचं आहे। मीठ थोडं कमीच घालायचं आहे कारण आपण भाजी बनवताना सुद्धा यामध्ये मीठ घालतो। आता 1 वाटी आपल्याला यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर आपल्याला यामध्ये भरपूर घालायची आहे म्हणजे सांडग्याला चव खूप छान येते। आता त्याच वाटीने आपल्याला यामध्ये बारीक चिरून घेतलेली मेथी घालायची आहे। मेथीसुद्धा सांडग्यामध्ये तुम्ही नक्की घाला। चवीला हे सांडगे खूपच छान लागतात मेथीमुळे। आता इथे मी 1 तुकडा आलं घेतलेला आहे। हे आलंसुद्धा आपल्याला किसून यामध्ये घालायचं आहे। तुमच्याकडे जर सुंठ पावडर असेल तर तुम्ही यामध्ये 1 चमचा सुंठ पावडर देखील घालू शकता। पण माझ्याकडे सुंठ पावडर नव्हती म्हणून मी आज आल्याचा वापर करते। आल्यामुळे सुद्धा या सांडग्याला अप्रतिम अशी चव येते, तर आलं जरूर घाला। आता हे घातलेले सर्व जिन्नस आपल्याला छान एकजीव करून घ्यायचे आहेत म्हणजेच मिक्स करायचे आहेत। ही जी रेसिपी आहे सांडग्याची ती माझ्या आईची आहे। आई नेहमी याच पद्धतीने सांडगे बनवते आणि या पद्धतीने बनवलेले सांडगे चवीला खूप टेस्टी लागतात आणि खूप जास्त दिवससुद्धा टिकतात। तुम्ही इथे पाहू शकता घातलेले सर्व जिन्नस मी यामध्ये छान मिक्स करून घेतलेत। आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याला चांगलं भिजवून घ्यायचं आहे। एका ताईने मला कमेंटमध्ये सांगितलं होतं की तुमच्या पद्धतीचे सांडगे बनवून दाखवा। त्यांच्यासाठी मी आज स्पेशल ही रेसिपी बनवलेली आहे। तुम्हाला सुद्धा आपल्या चॅनलवरती उन्हाळी रेसिपीमध्ये कुठली रेसिपी पाहायला आवडेल हे मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे तुमच्या आवडीची रेसिपी मी तुमच्यासोबत लवकरात लवकर शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेन। इथे तुम्ही पाहू शकता थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मी अशा प्रकारे भिजवून घेतले। पीठ आपल्याला असं थोडंसं सैलसर भिजवून घ्यायचं आहे ज्यामुळे आपला जो भरड आहे अगदी छान भिजेल। तर थोडंसं सैल मी याला भिजवून घेतलंय। आता पीठ आपण अशा प्रकारे परत दाबून घ्यायचं आहे म्हणजे हे पीठ छान भिजतं आणि या डाळीमध्ये छान पाणी मुरतं। आता हे पीठ आपल्याला झाकण ठेवून 3 ते 4 तास असं साईडला ठेवून द्यायचे जेणेकरून सर्व डाळी आपल्या मस्त भिजतील। आता 4 तास झालेले आहेत।
झाकण काढून आपण पाहूया डाळी आपल्या छान भिजल्यात का नाही. तर तुम्ही पाहू शकता डाळीने पूर्ण पाणी शोषून घेतलं आहे. आता हे मिश्रण आपल्याला परत अशा प्रकारे फोडून घ्यायचं आहे आणि छान एकजीव करायचं आहे. तर डाळी आपल्या अगदी परफेक्ट भिजलेल्या आहेत. अशाच प्रकारे आपल्या डाळी भिजल्या गेल्या पाहिजेत. या स्टेजला तुमचं मिश्रण जर खूप कोरडं झालं तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून याला परत छान मिक्स करून घेऊ शकता. पण मला इथे पाणी घालण्याची अजिबात गरज वाटत नाही. अगदी परफेक्ट आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आणि याला छान बाइंडिंगसुद्धा आलेलं आहे. अगदी असंच आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. आता लगेच आपण सांडगे बनवायला सुरुवात करूयात. सांडगे बनवण्यासाठी इथे मी कॉटनचा कपडा ओला करून असा अंथरून घेतलेला आहे. त्यावरती आपल्याला अशा प्रकारे छोटे छोटे सांडगे तोडून घ्यायचे. हाताला थोडंसं पाणी लावून हात ओला करायचा, म्हणजे मिश्रण जे आहे हाताला चिकटत नाही. आज आपण 1 किलोच्या प्रमाणात हे सांडगे तयार केलेत. 1 किलोच्या डाळीचे सांडगे भरपूर होतात, म्हणून मी हे सांडगे कॉटनच्या कपड्यावरती तोडून घेते. पण तुम्ही जर यापेक्षा कमी प्रमाणात सांडगे बनवणार असाल तर तुम्ही स्टीलच्या ताटामध्ये सुद्धा हे सांडगे तोडून घेऊ शकता आणि नंतर ताट उन्हामध्ये ठेवलं तरीसुद्धा चालेल. आता अशाच प्रकारे आपण सर्व सांडगे बनवून घ्यायचे आहेत. तुम्ही इथे पाहू शकता संपूर्ण सांडगे मी तोडून घेतले आणि भरपूर आपले सांडगे तयार झालेले आहेत. आता हे तयार सांडगे आपण 2 ते 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत. 3 दिवसानंतर तुम्ही पाहू शकता सांडगे आपले मस्त कुरकुरीत वाळलेले आहेत. असे कुरकुरीत झालेले सांडगे आपण खूप जास्त दिवस स्टोअर करून ठेवू शकतो, बिलकुल खराब होत नाहीत. सांडगे 2 पद्धतीने बनवतात. काही ठिकाणी डाळी भिजवून नंतर त्याचे सांडगे बनवतात, पण ही माझ्या माहेरची परभणीकडची पद्धत आहे. आमच्याकडे याच पद्धतीने सांडगे बनवतात. या पद्धतीने बनवलेल्या सांडग्याची भाजी चवीला खूप अप्रतिम लागते. डाळी भिजवून तयार केलेल्या सांडग्यामध्ये आणि या सांडग्यामध्ये चवीला खूप फरक आहे. तर तुम्ही सुद्धा आता या पद्धतीने सांडगे बनवून पहा आणि कसे झाले हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. तर लवकरच भेटू आणखी एका अशाच छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.